विद्यार्थी मित्रांनो, गेल्या आठवड्यात आपण जी इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी आहे आणि त्याचबरोबर जी मोलार कंडक्टिव्हिटी आहे ह्या दोन्ही बद्दल आपण माहिती पाहिजे. आता जे आपण कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन सांगितले की कॉन्सन्ट्रेशन सांगणे म्हणजे थोडक्यात काय तर एखादं जे सोल्यूट आणि सॉल्व्हंट एकमेकांमध्ये मिक्स करतो आपण त्यावेळेस एक एक्झॅक्ट क्वांटिटी मध्ये दोन्हीही मोजून घेतो आणि जे त्या ठिकाणी रिझल्ट येतं ती त्याची आपण त्याचे कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. कॉन्सन्ट्रेशन मोजायचे 7-8 टर्म तुम्हाला सांगितलेले आहेत पैकी आपण मोलॅरिटी मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन करतो कुणाचं त्या सोल्युशनचं. तर आता आपल्याला पाहिजे की व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय पाहिजे व्हेरिएशन केलं आपण कुणाचं कॉन्सन्ट्रेशनचं. तर इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी वर त्याचा इफेक्ट काय. मग आता आपल्याला माहित आहे व्हेरिएशन करणं म्हणजे काय एखाद्या कॉन्सन्ट्रेशनचं आपण सोल्युशन तयार केलं आणि त्या सोल्युशन मध्ये आपण काय त्याची इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी आहे ती मोजल्यानंतर काहीतरी आपल्याला कंडक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यानंतर जर समजा आपण त्याचं डायल्यूशन केलं. डायल्यूशन करणे म्हणजे काय. आता डायल्यूशन हा प्रकार तुम्हालाही माहित आहे, खास करून तुमच्या घरातले जे आई असेल बहीण असेल त्यांना डायल्यूशनचा फार अनुभव राहतो. जसं आपण वरण जर थोडंसं खारट झाले म्हणलं तर त्याने पाणी घालून ऍडजस्ट करतात. चहा गोड झाले म्हणलं तर थोडं दूध आणि परत पाणी घालून तिथं ऍडजस्टमेंट करतात. म्हणजे काय करतात थोडक्यात डायल्यूशन करत आहेत. पण आता ती गोष्ट नाही राहिली. पाणी घालणे म्हणजे थोडक्यात एखाद्या सोल्युशन मध्ये जो आपण सॉल्व्हंट घेतलेला आहे तो सॉल्व्हंट ऍड करणे त्या सोल्युशन मध्ये म्हणजेच त्याचं काय करणे डायल्यूशन करणे. मग आता हे डायल्यूशन ज्यावेळेस आपण पाहतो तो डायल्यूशन केल्यानंतर ह्या इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी वर काय फरक पडतो. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी मध्ये आपण सांगतो की युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कोणतं युनिट व्हॉल्यूम तर ह्या ठिकाणी सांगतो आपण 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन. ह्याच्यावर कंडक्टिव्हिटी आपण पाहतो कोणती इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी. आता डायल्यूशन केल्यानंतर एखाद्या कॉन्सन्ट्रेशनचं आपण सोल्युशन तयार केलेलं आहे आणि त्याचं जर डायल्यूशन केलं तर डायल्यूशन केल्यावर आपल्याला लक्षात येतं की त्या ठिकाणी नंबर ऑफ आयन्स. आता नंबर ऑफ आयन्स मी का म्हणत आहे आपण एखादा इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन घेतला इलेक्ट्रोलाइट घेतला तर इलेक्ट्रोलाइटचं विभाजन होतं कशामध्ये त्याच्या कॅटायन आणि ऍनायन मध्ये. ओके मग कॅटायन आणि ऍनायन मध्ये विभाजन होतं. मग आपण सरळ समजा आता सोल्युशन म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये सोल्यूट घातलेला सोल्यूट कोणता इलेक्ट्रोलाइट आहे. इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजेच तो कॅटायन ऍनायन देणार आहे. आणि त्या सोल्युशन मध्ये जो आपण सॉल्व्हंट यूज केलेला तो सॉल्व्हंट जर आपण ऍड केला तर नंबर ऑफ आयन्स हे इन्क्रीज होतात पण कंडक्टिव्हिटीवर त्याचं त्या ठिकाणी इफेक्ट पडत नाही तर तो डिक्रीज होतो. कसं तर याचं एक सोपं एक्झाम्पल आपण पाहू की एक सोल्युशन तयार केलेलं आहे आपण आणि तो सोल्युशन किती आहे 100 सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन आहे. तर त्याच्यामध्ये आयन्सची संख्या किती आहे तर आपण सांगतो 8 × 10⁻20 इतके आयन्स आहेत. जर पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब जसं आपण इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी पाहतो त्या पद्धतीने 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे पर सेंटीमीटर क्यूब ऑफ कशाच्या ह्या सोल्युशनच्या तर त्याच्यामध्ये किती आयन्स असतील तर 8 × 10⁻18 आयन्स असतील. म्हणजे पहा आयनची संख्या कमी झालेली आहे 1 पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे 8 × 10⁻18 आयन्स आहे. आता आपण डायल्यूशन केलं. काय केलं डायल्यूशन केलं आपण काय डायल्यूशन केलं म्हणजे कितीला केलंय तर आपण 1000 सेंटीमीटर क्यूब केलं म्हणजे 100 घेतलं तर त्याच्यामध्ये आपण आता सॉल्व्हंट किती घातलेला आहे परत 900 केला म्हणजे आता किती झालेला आहे 1000 सेंटीमीटर क्यूब झालेला आहे. मग 1000 सेंटीमीटर क्यूब मध्ये जे सोल्युशन आहे त्या सोल्युशन मधले आयनची संख्या आपण मोजली तर किती आहे 64 × 10⁻20. इथं पॉवर मध्ये चेंज झालेला नाही
पॉवर मध्ये चेंज झालेलं नाही. इथं किती आहे 8 × 10⁻20 आहे आणि इथं किती आहे 64 × 10⁻20. म्हणजे इथं वाढलेली आहे. पॉवर मध्ये काही इन्क्रीज झालेलं आहे का? नाही. आयनची संख्या इथं वाढलेली दिसत आहे आपल्याला. इथं जर आपण पाहिलं आता की 100 ला इतके तर पर सेंटीमीटर क्यूब ला किती असतील तर आपण सांगतो 6.8 × 10⁻89 आहे. म्हणजे इथं संख्या कशी झालेली आहे? कमी झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं पहा 8 × 10⁻89 8 पेक्षा कमी झालेल्या 6.8 × 10⁻18 आयन्स झालेले आहेत. कसं? पर सेंटीमीटर क्यूब. कधी? ज्यावेळेस आपण त्याचं डायल्यूशन करतो त्यावेळेस. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू वरून तुम्हाला क्लिअर लक्षात येत आहे की इथं पर सेंटीमीटर क्यूब आयनची संख्या कमी झालेली आहे. केव्हा कमी झालेली आहे? ज्यावेळेस आपण त्याचं डायल्यूशन करतो त्यावेळेस. म्हणजेच नंबर ऑफ आयन्स पर सेंटीमीटर क्यूब डिक्रीजेस फ्रॉम 8 × 10⁻18 to 6.8 × 10⁻18. कधी? ऑन डायल्यूशन. म्हणजे थोडक्यात आपण सांगतो की कंडक्टिव्हिटी ही डिक्रीज होते. कोणती कंडक्टिव्हिटी? इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी ही डिक्रीज होते. म्हणजेच त्यावेळेस निश्चितच कधी डिक्रीज होते? तर ज्या वेळेस आपण त्याचं डायल्यूशन करतो त्यावेळेस. काय होतं? इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. लक्षात येतोय? आता आपण इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन या दोघात व्हेरिएशन कसं होतं पाहिलेलं आहे. पण आता आपण पाहू व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. आता मोलार कंडक्टिव्हिटी म्हणल्यानंतर तुम्हाला मिळतंय की एक एक्झॅक्ट नंबर ऑफ मोल्स जे असतील ते आपण एखाद्या सोल्युशन मध्ये घेतलेले आहे. सोल्युशन मध्ये म्हणजे सोल्यूट एक्झॅक्ट म्हणून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक्झॅक्ट व्हॉल्यूम घेतलेलं आहे कशाचं? सॉल्व्हेंट मध्ये. त्याच्यामध्ये आपण सोल्यूट टाकलेलं आहे. 1 मोल असेल असं तर आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी नुसार आपण सांगतो गेल्या पिरियड मध्ये पाहिजे आपण 1 मोल इतकं. तर आता या ठिकाणी मोलार कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये हे दोन्हीचं रिलेशन मध्ये या ठिकाणी व्हेरिएशन कसं होतं हे आपण पाहणार आहोत. परत आपण या ठिकाणी डायल्यूशन पाहतो. आता आपण हा पाहत असताना आपण दोन पाहतो. या ठिकाणी एक पाहतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि दुसरा पाहतो आपण या ठिकाणी वीक इलेक्ट्रोलाइट. आता स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइट दोन आहेत. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोणते? जे 100% आपल्याला आयन्स देतात. 100% म्हणजे पुष्कळ प्रमाणात आयन्स, म्हणजे जेवढे त्याच्यापासून पॉसिबल आहेत स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पासून तेवढे त्या ठिकाणी आयन्स देतात. आणि वीक इलेक्ट्रोलाइट कोणते? त्यांच्याकडे भरपूर मॉलिक्युल्स आहेत पण काहीच मॉलिक्युल्स आयन्स देतात आणि काही देत नाही. म्हणजे हा दोन्ही मधला फरक आपल्याला लक्षात येतो. मग आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत जर पाहिलं तर आपण सोल्यूट घेतला, सॉल्व्हेंट घेतला, त्या सॉल्व्हेंट मध्ये आपण सोल्यूट टाकला, किती 1 मोल टाकलेला आहे. बरोबर आहे. मग आता त्या ठिकाणी आपल्याला काही आयन्स मिळणार आहेत. काही म्हणल्यानंतर स्ट्रॉंग म्हणल्यानंतर जेवढे टाकलेत आपण मॉलिक्यूल तेवढे मिळणार आहेत. ओके. म्हणजे समजा आपण 1 मोल घेतलं म्हणजे किती घेतलं? 6.0222 × 10⁻23 मॉलिक्युल्स. आता आयन्स किती मिळणार? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर निश्चित जेवढे मॉलिक्यूल आपण घेतलेत त्याच्या दुप्पट आयन्स मिळणार आहेत. जर NaCl असेल, जर समजा HCl असेल तर किती? दुप्पट मिळणार आहे. आणि जर H2SO4 असेल तर तिप्पट आयन्स मिळणार आहे. कारण त्या ठिकाणी 2H+ म्हणजे हायड्रोजन किती मिळत आहेत? 2 मिळत आहेत एका मॉलिक्यूल पासून आणि एक सल्फेट आयन मिळत आहे. बरोबर आहे. तिप्पट मिळत आहे. ह्या पद्धतीनं आपण पाहतो. ठीक आहे. आता आपण
जसं आपण इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी मध्ये पाहिलं त्याच पद्धतीनं एक टीप आपण काय केलं, 1 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये NaCl टाकलेलं आहे. किती टाकलेलं आहे तर 1 मोल टाकलेलं आहे, किंवा कोणताही एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण परत 1 लिटर पाणी घातलं. आता डायल्युशन झाले म्हणल्यावर नंबर ऑफ आयन्स वाढणारच आहे आणि मोलार कंडक्टिव्हिटी ही वाढणारच आहे. पण ही कुठपर्यंत वाढणार आहे तर लिमिट आहे त्याला, बरोबर. आता आपण समजा 1 लिटर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो साखर टाकली. तर 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो साखर टाकल्यानंतर आपल्याला गोड लागणार आहे. परत आपण 1 लिटर घालणार आहे, गोड लागणार आहे. परत एक कुठपर्यंत ती कॉन्स्टंट राहणार आहे, त्याच्या पुढे त्याची चव लागेल का नाही. तसं मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये देखील जी मोलार कंडक्टिव्हिटी आहे ती कंडक्टिव्हिटी एका विशिष्ट अशा कॉन्सन्ट्रेशनला स्टॉप होते आणि त्याच डायल्युशनला आपण म्हणतो इनफायनाइट डायल्युशन. त्याच डायल्युशनला आपण काय म्हणतो इनफायनाइट डायल्युशन. म्हणजे हा जो उलटा व्ही दिसत आहे त्याला आपण लॅम्बडा म्हणतो. हा लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा 0 इन्फिनाइट डायल्युशन मायनस ए हा कॉन्स्टंट आहे आणि हा स्क्वेअर रूट सी म्हणजे काय या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन आहे. हे कोण सांगितलेलं आहे कोल्ड्रॉश लॉ. हा कोल्ड्रॉश हा इक्वेशन दिलेला आहे लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा 0 मायनस ए अंडर रूट सी. आता ह्या ठिकाणी त्याला काय केलेलं आहे की जे लॅम्बडाची जी व्हॅल्यू म्हणजे कंडक्टिव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू निश्चितच ह्या ठिकाणी आपण जसं डायल्युशन वाढत जाऊ तसं ह्या ठिकाणी ही वाढत जाणार आहे आणि एका कॉन्सन्ट्रेशनला ती स्टॉप होणार आहे. म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटीवर त्याचा इफेक्ट पडणार नाही. दॅट इज लॅम्बडा 0. आणि वर्सेस आपण घेतलं हा जो कॉन्सन्ट्रेशन मग 0.001 मोलार असेल 0.00001 मोलार असेल म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मध्ये फरक आहे. त्याच कॉन्सन्ट्रेशन काय घेतलं आपण रूट स्क्वेअर. मात्र त्याची व्हॅल्यू आपण या ग्राफवर मांडली तर ग्राफवर मांडल्यानंतर आपल्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी असा इफेक्ट दिसतो आणि हा जो कर्व दिसतो आपल्याला कशासाठी वीक इलेक्ट्रोलाइट साठी. म्हणून वीक इलेक्ट्रोलाइटचे जे काही आपण मोलार कंडक्टिव्हिटी करतो त्याच्यासाठी कोल्ड्रॉश लॉ हा पाहणं फार गरजेचं आहे. आता आपण कोल्ड्रॉश लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स हा पाहणार आहोत. तर कोल्ड्रॉश लॉ हा जे वीक इलेक्ट्रोलाइट आहेत ते वीक इलेक्ट्रोलाइट साठी फार महत्त्वाचा असा लॉ आहे. कारण ह्या लॉचा आपण उपयोग करून जी मोलार कंडक्टिव्हिटी आहे ती मोलार कंडक्टिव्हिटी आपण वीक इलेक्ट्रोलाइटची देखील काढू शकतो. तर ह्या ठिकाणी इंडिपेंडंट म्हणजे काय तर आपण सांगतो की तो दुसऱ्यावर अवलंबून नाही. तो त्याची जे कॉन्ट्रीब्युशन आहे तो कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी देतो. दुसरा काय करायला लागला तिसरा काय करायला लागला हा तो बघत नाही. त्याच्याकडून जेवढं त्या ठिकाणी कंडक्टिव्हिटी जी आहे ती द्यायचा तो त्या ठिकाणी प्रयत्न करतो. ती कंडक्टिव्हिटी मोजली म्हणजेच आपण मोलार कंडक्टिव्हिटी. कुणाची तर वीक इलेक्ट्रोलाइटची. तर तो सांगत असताना काय सांगतो कोण तर ह्या ठिकाणी आपण सांगतो की कोल्ड्रॉश लॉ at infinite dilution. इनफायनाइट डायल्युशन म्हणजे कोणतं तर एक तुम्हाला सांगितलेले की एक लिमिटिंग व्हॅल्यू आहे. त्या लिमिटिंगच्या पुढे मोलार कंडक्टिव्हिटीवर त्याचा इफेक्ट पडत नाही त्या डायल्युशन पर्यंत इनफायनाइट डायल्युशन. त्यात इनफायनाइट डायल्युशन मात्र डायल्युशन मध्ये निश्चितच आयन्स असणार आहेत. आयन्स म्हणल्यानंतर कोणते असणार आहेत कॅटायन आणि ऍनायन. कॅटायन आणि ऍनायन असणार.
तर कॅटायन आणि ऍनायन ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्याच्यामधला कॅटायन असेल किंवा आयन असेल दोघंही कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत, पण ते एकमेकावर डिपेंड आहेत. पण जी कंडक्टिव्हिटी मिळणार आहे ती जी टोटल कंडक्टिव्हिटी मिळणार आहे त्या दोघांच्या कॉन्ट्रीब्युशन मुळे मिळणार आहे. म्हणजेच कुणाच्या पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स ह्या दोघांमुळेही मिळणार आहे. त्यालाच आपण म्हणतो टोटल मोलार कंडक्टिव्हिटी. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो ऍट इनफायनाइट डायल्यूशन each ion contribute the conductivity independent of other ions and migrate म्हणजे मायग्रेट होतो आणि तो स्वतः काय करतो त्याची काहीतरी कंडक्टिव्हिटी त्या ठिकाणी देतो आणि पहिला देते म्हणजे दुसरा देत नाही अशातला भाग नाही, पण तो दुसऱ्यावर डिपेंड नाही आणि दुसरा जो आहे तो पहिल्यावर डिपेंड नाही. दोघेही आपला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी देत आहेत, एकमेकावर डिपेंड नाही. कुणाच्या बाबतीत वीक इलेक्ट्रोलाइट. आणि कधी ऍट इनफायनाइट डायल्यूशन आपण इनफायनाइट डायल्यूशन करतो त्यावेळेस आणि आपण या ठिकाणी पाहतो की जो नेचर आहे कुणाचं आदर आयन म्हणजे आता कॅटायन जो असेल त्याचं कॉन्ट्रीब्युशन करत आहे तो दुसऱ्याच्या नेचरवर डिपेंड आहे, तो त्याचं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन देत आहे. माझे हे पाहत असताना कोल्ड्रॉशने सांगितलेले आहे की लॅम्डा 0 इज इक्वल टू n प्लस लॅम्डा 0 प्लस n मायनस लॅम्डा 0 मायनस. मग आता हे कसं लॅम्डा 0 म्हणजे तुम्हाला सांगत आहे ऍट इनफायनाइट डायल्यूशन एक लिमिटिंग व्हॅल्यू आहे कॉन्सन्ट्रेशनची, त्या कॉन्सन्ट्रेशन पर्यंत ह्या ठिकाणी लॅम्डा 0 म्हणतो आपण इज इक्वल टू म्हणजे काय त्याची मोलार कंडक्टिव्हिटी आहे, बरोबर आहे. ही टोटल मोलार कंडक्टिव्हिटी दॅट इज लॅम्डा 0 इज इक्वल टू n प्लस. आता बघा आपण जर एक्झाम्पल पाहिलं ह्या ठिकाणी तर सांगतो आपण घेतलं समजा KCl घेतलं तर KCl म्हणल्यानंतर काय होतं K प्लस प्लस Cl मायनस आणि जर समजा BaOH टेकन ट्वाइस घेतलं तर Ba2 प्लस प्लस SO4 2 मायनस. पण ह्या ठिकाणी सॉरी जो Ba आहे तो Ba प्लस आहे तर ह्या ठिकाणी हा सॉरी Ba2 प्लस प्लस 2OH मायनस. तर ह्या ठिकाणी काय होत आहे Ba हा कन्वर्ट होत आहे Ba2 प्लस आणि OH हा कन्वर्ट होत आहे 2 आयन्स मिळत आहेत कशाचे OH. पण आता इथे या ठिकाणी तर K प्लस एकच आहे तर हा एकच दाखवणे म्हणजे नंबर ऑफ कॅटायन दाखवणे. n प्लस म्हणजे काय नंबर ऑफ कॅटायन. त्या ठिकाणी मी लिहितो n प्लस म्हणजे काय नंबर ऑफ कॅटायन्स. ओके कोणते कॅटायन जे पॉझिटिव्ह असलेले आहेत ते आणि हे निगेटिव्ह म्हणजे n मायनस जो आहे तो काय झाला नंबर ऑफ ऍनायन्स. ओके आणि लॅम्डा 0 म्हणजे ह्या ठिकाणी किती आयन्स ऍट इनफायनाइट डायल्यूशन म्हणून म्हणलेलं आपण इथे 0. ओके ऍट इनफायनाइट डायल्यूशन लॅम्डा 0 म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे कॅटायन्स किती आहेत नंबर ऑफ कॅटायन्स म्हणजे किती लॅम्डा 0 हा प्लस. ओके लॅम्डा 0 मायनस म्हणजे काय झालं या ठिकाणी नंबर ऑफ आयन्स आणि तरी आपण नंबर ऑफ कॅटायन्स. आणि ह्या पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी जो कोल्ड्रॉस लॉ आहे तो कोल्ड्रॉस लॉचा आपण उपयोग करून ह्या ठिकाणी कोणत्याही वीक इलेक्ट्रोलाइटची जी मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्यूशनला ती आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो आपण कोल्ड्रॉस लॉ घेतलेला आहे पण मी ऍप्लिकेशन घेतलं नाही. पण जे ऍप्लिकेशन्स आहेत ते ऍप्लिकेशन्स आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये शिकायचं आहे म्हणून तो ऍप्लिकेशन सेपरेट काही गरज वाटली नाही. आता ह्या ठिकाणी
आपण कोल्ड्रॉश लॉवरचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्यापैकी पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम दिल्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आहे की प्रॉब्लेम आधी व्यवस्थित वाचून घेत चला, समजून घ्या, प्रत्येकाचं शॉर्टकट लिहा आणि मगच ते सोडवायला चाला. मग आता या ठिकाणी आपण पहिला सुरू प्रॉब्लेम पाहू. कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgI. ओके, सगळ्यात महत्त्वाचं AgI मोलार कंडक्टिव्हिटी. आता मोलार कंडक्टिव्हिटी म्हणल्यानंतर आपण या ठिकाणी पाहतो की जी मोलार कंडक्टिव्हिटी आहे ती आपण कोल्ड्रॉश लॉ नुसार लॅम्बडा दाखवतो. पण कशाला? ॲट इनफायनाइट डायल्यूशन म्हणजेच लॅम्बडा 0. कुणाचा लॅम्बडा 0 काढायचा आहे? तर आपल्याला काढायचा आहे AgI चा, सिल्वराइट आहे. हा किती आहे म्हणजेच इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुढे काय म्हणतो तो? इफ द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaI, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaI. आता हे लिहित असताना आपण ह्याला याही पद्धतीने लिहू शकतो. कोणत्या पद्धतीने? पहा, हा लॅम्बडा 0 Ag प्लस लॅम्बडा 0 I Ag प्लस आणि हा मायनस इज इक्वल टू किती असेल? ह्या दोघांची बेरीज म्हणजेच काय याचं? AgI ची मोलार कंडक्टिव्हिटी आहे 0 कॉन्सन्ट्रेशन ही असणार आहे. तर किती? जर त्यावेळेस आपण या ठिकाणी सांगतोय द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaI. बघा, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaI इज इक्वल टू लॅम्बडा 0 Na प्लस प्लस लॅम्बडा 0 I मायनस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. जे दिलेले व्हॅल्यू ते आपण जो कोल्ड्रॉश आहे त्याचा वापर करून आपण लिहितो. सॉरी, इथं किमती आपल्याला दिलेली आहे. कशाची? NaI ची किती दिलेली आहे? 126.9 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल दिलेली आहे. कशाची? NaI ची दिलेली आहे. परत कुणाची दिलेली आहे? AgNO3 लॅम्बडा 0 AgNO3 इज इक्वल टू किती दिलेली आहे? म्हणजेच त्याचे आपण आयनचं कॉन्ट्रिब्यूशन लिहू. लॅम्बडा 0 Ag प्लस प्लस लॅम्बडा 0 NO3 मायनस इज इक्वल टू 133.4 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ओके, आणि तिसरी एक व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला कोणती? NaNO3 लॅम्बडा 0 NaNO3 इज इक्वल टू लॅम्बडा 0 Na प्लस प्लस लॅम्बडा 0 NO3 मायनस इज इक्वल टू किती दिलेले आहे? 121.5 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल दिलेले. ओके, हे ह्या पद्धतीने दिलेले आहे. तर आता बघा, ह्या प्रॉब्लेम मध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण लिहून घेतलेल्या आहे. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgI तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे आणि NaI AgNO3 आणि NaNO3 दिलेला आहे. आता इथंच कोल्ड्रॉश लॉचं ऍप्लिकेशन आहे. तर आपल्याला AgI हा पाहिजे. काय पाहिजे? AgI पाहिजे. ह्याला आपण म्हणू इक्वेशन समजा 1, ह्याला म्हणू इक्वेशन 2, ह्याला 3 आणि ह्याला 4. बरोबर आहे? आता ऍप्लिकेशन पहा. तर ऍप्लिकेशन कसं आहे की हा AgI तर तुम्हाला दिलेलाच नाही. काय AgI चा संबंधच नाही कुठं, तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. आणि दिले कुणाचं?
NaAgNO3 NaNO3. तर इथं तुम्हाला हा वापर करायचा आहे थोडंसं डोक्याचा, की हा AgI कुठून मिळेल. तर हा AgI तुम्हाला पहा येथून मिळेल. थोडक्यात मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगेल की AgI हा कोणापासून मिळेल. तर आपण सांगू ह्या दोघांची बेरीज NaI plus AgNO3 gives AgI. आलं का नाही लक्षात बघा बरं. त्या ठिकाणी NaI प्लस AgNO3 या दोघांची रिएक्शन केली तर काय मिळत आहे आपल्याला AgI मिळत आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला दोघांची बेरीज करायची आहे. मग मी असं म्हणेन ऍड इक्वेशन 2 and इक्वेशन 2 आणि 3 काय करायचं तुम्हाला ऍड करायचं आहे. ऍड केल्यानंतर काय होईल AgI मिळेल. मग आता ऍड केल्यानंतर त्याच्यामधून तयारी होणार आहे. काय तयार होणार आहे NaNO3 तयार होणार आहे. जसं NaI plus AgNO3 म्हणल्यानंतर AgI तयार होणार आहे, तसंच काय होणार आहे त्या ठिकाणी NaNO3 तयार होणार आहे प्लस NaNO. म्हणजे काय झालं ह्या दोघांचं ऍडिशन. बरोबर आहे. ह्या दोघांचं ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळत आहे AgI आणि NaNO3. मग NaNO3 जर ऍड करून जमेल का नाही तर त्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणून आपण काय म्हणू ऍड इक्वेशन 2 and 3 and subtract इक्वेशन 4. हा 4 इक्वेशन हा काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागेल. मग आपण या ठिकाणी लिहू की असं केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जो बघा ह्याचा आपल्याला ऍडिशन करायचं आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला हा काढायचा आहे. तर कसा लॅम्डा 0 हा काय करायचा आहे AgI इज इक्वल टू आता काय म्हणलेलं आहे 2 आणि 3 ऍड करा म्हणलेलं आहे. ह्या 2 आणि 3 ऍड करायचं म्हणजे लिहू आपण लॅम्डा 0 NaI प्लस लॅम्डा 0 कोणता AgNO3 आणि काय म्हणलेलं आहे सबट्रॅक्ट म्हणजे वजाबाकी करा म्हणलेलं इक्वेशन 4 ची. बरोबर आहे. म्हणजे इथे लिहू आपण मायनस लॅम्डा 0 कोणता आहे NaNO3 ओके. त्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. ह्या दोघांचं ऍडिशन करायचं आहे. आता याची व्हॅल्यू लिहा. तर याची व्हॅल्यू आपण NaI ची पहिला सुरू लिहू 126.9 प्लस AgNO3 ची आहे या ठिकाणी 133.4 मायनस 121.5 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल इतक्या व्हॅल्यू ह्या तिघाच्या इथे ठेवलेल्या आहेत. आणि फायनल ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करता त्यावेळेस 138.8 किंवा 4 असेल पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल इतका आपल्याला ह्या ठिकाणी काढता येतं. म्हणजे AgI ची व्हॅल्यू आपल्याला कोलरॉस लॉचा उपयोग करून आपल्याला काढता येतो. आणि हाच त्याचा प्रामुख्याने ऍप्लिकेशन आहे. कारण AgI हा जो आहे तो AgI हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. आणि वीक इलेक्ट्रोलाइटची जी मी तुम्हाला सांगितलं होतं की कोलरॉस लॉचा उपयोग करून आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी काढता येते ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. तर ह्या ठिकाणी आपल्याला ती मिळून ही जाते. ओके. आपण दुसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत त्याच्यावरच. तो त्याच पद्धतीने द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी दिली आहे 0 कॉन्सन्ट्रेशन दिले आहे. म्हणजेच आपण ह्या ठिकाणी सांगतो की मोलार कंडक्टिव्हिटी आपण कॅपिटल जो लिपी आहे त्याच्यामधला हा लॅम्डा म्हणतो आपण. लॅम्डा 0 कुणाचं दिलेलं आहे NH4Cl आणि कुणाचं दिलेलं आहे NaOH
लॅम्डा 0 NaOH आणि तिसरा दिलेला लॅम्डा 0 NaCl आणि काय म्हणलेलं आहे व्हॉट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NH4OH लॅम्डा 0 NaH4OH ओके तर आधी काय करू आपण याचे आयन्स कसं तयार होतात ते लिहून घेऊ NH4Cl लॅम्डा 0 बरोबर आहे की कोणता NH4 प्लस लॅम्डा 0 Cl मायनस ह्याचा लॅम्डा 0 Na प्लस लॅम्डा 0 OH मायनस NaCl चा लॅम्डा 0 Na प्लस लॅम्डा 0 Cl मायनस आणि हा लॅम्डा 0 NH4 प्लस लॅम्डा 0 OH मायनस आता आपल्याला ह्या तिघाच्या व्हॅल्यू दिलेले आणि हिची व्हॅल्यू काढायला सांगितलेले क्वेश्चन मार्क प्रॉब्लेम मध्येच दिलेला आहे बरोबर आहे व्हॉट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NH4OH ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते काढायला सांगितलेले आहे आणि तिघाची दिलेली आहे आता बघा NH4Cl ची किती आहे या ठिकाणी 149.7 per ohm सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल दिलेली आहे बरोबर आहे आता NaOH ची किती दिलेली आहे 248.1 per ohm सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल आणि याची दिलेली आहे कुणाची NaCl ची 126.5 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल ह्या तिघाची इतकी आहे तर NH4OH ची किती आहे आपल्याला हे काढायचं आहे मग आपण या ठिकाणी पाहतो की अकॉर्डिंग टू कोलरॉश लॉ अकॉर्डिंग टू कोलरॉश लॉचा आपल्याला वापर करायचा आहे किंवा त्याचं जे ऍप्लिकेशन आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे NH4OH काढायला सांगितलेलं आहे बरोबर आहे मग NH4OH काढायला सांगितलेलं आहे म्हणजे NH4OH कशातून मिळतो आपल्याला ह्या तिघातूनच मिळाला पाहिजे NH4OH म्हणजे काय होईल या ठिकाणी दोघाची रिएक्शन कुणाची तर ह्या दोघाची रिएक्शन NH4Cl NaOH त्याच्यापासून आपल्याला काय मिळेल तर याच्यापासून मिळेल आपल्याला NH4OH प्लस आणखी एक मिळणार आहे काय NaCl बरोबर काय मिळणार आहे हे दोन मिळणार आहे कशामध्ये याच्यामध्ये मग कोलरॉश लॉचा आपल्याला वापर करून इथं काय लिहायचं आहे ऍड इक्वेशन आता आपण याला इक्वेशन देऊ समजा ह्याला म्हणलं आपण इक्वेशन 1 याला 2 आणि याला बरोबर आहे 1 2 3 तर ऍड इक्वेशन या दोघांची बेरीज करायची इक्वेशन 1 and 2 बरोबर आहे दोघांची बेरीज करायची आणि NaCl बाहेर पडणार आहे दोन्ही पण हा काय करायचा याच्यातून सबट्रॅक्ट करायचा आहे म्हणजे राहील काय आपल्याला फक्त NH4OH म्हणजे NH4OH तो आपल्याला काढायचा आहे ओके मग आपण या ठिकाणी लिहू सबट्रॅक्ट इक्वेशन 3 काय करायचं आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्ट करायचा आहे तर हा इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे म्हणून आपण ह्या ठिकाणी काय करू ह्या दोघांचं पहिला सुरू आहे ऍडिशन करून घेऊ कोणता तर आपण असं लिहू लॅम्डा 0 NH4OH इज इक्वल टू ह्या दोघांचा आता ऍडिशन
म्हणजेच लॅम्बडा 0 NH4Cl प्लस लॅम्बडा 0 NH4OH मायनस कोणता येईल आता लॅम्बडा 0 NaCl. बरोबर आहे. तरच हे असं केलं तर आपल्याला हा लॅम्बडा NH4OH मिळतो. मग NH4Cl ची तुम्हाला व्हॅल्यू माहित आहे किती दिलेली आहे 149.7 प्लस आता इथे NH4 Cl झाले NH4OH नंतर तिथे काय NaOH आहे सॉरी NaOH. ओके तर हा NaOH ची किती दिलेली आहे ठिकाणी 248.1 आणि मायनस ह्या ठिकाणी NaCl ची दिलेली आहे तुम्हाला 126.5. हा जर केला तर 248.1 149.7 तर पॉवर या ठिकाणी 8 17 3 वजा किती आहे ठिकाणी 126.5 म्हणजे 3 1 7 271.3 per ohm centimeter square per mole इतकं ह्या ठिकाणीचं आन्सर. ओके लक्षात आलं. व्हेरी गुड. आता आपण तिसरा प्रॉब्लेम पाहू. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ KCl ॲट इन्फायनाइट डायल्यूशन किंवा त्यालाच आपण झिरो कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतो. तर किती आहे तर 150.3 सिमेंस सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल आहे. एकदम मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे आता ह्या ठिकाणी प्रॉब्लेम कसा दिलेला आहे जो KCl आहे त्या KCl मधला जो K प्लस आहे त्याचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते कॉन्ट्रिब्युशन किती आहे 73.4 कशामध्ये सिमेंस सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल मध्ये. तर Cl मायनस च किती असेल लक्षात येतो. हा K प्लस च KCl च टोटल किती आहे ठिकाणी 150.3 तर K प्लस च एवढा आहे तर Cl मायनस च किती असेल. ओके मग हे पाहत असताना आपण पाहू सगळ्यांच्या व्हॅल्यू लिहून घेऊ आधी. लॅम्बडा 0 ऑफ KCl इज इक्वल टू किती दिलेले आहे 150.3 सिमेंस सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल आहे. ओके आता K प्लस म्हणजे याला आपण स्मॉल लॅम्बडा वापरतो. हा स्मॉल लॅम्बडा म्हणजेच आपण लिहितो या ठिकाणी लॅम्बडा 0 ऑफ कोणता K प्लस इज इक्वल टू किती दिलेले आहे 73.4 सिमेंस सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ओके त्याचबरोबर कॅल्क्युलेट काय करायला सांगितलेलं आहे लॅम्बडा 0 Cl मायनस हा काय करायला सांगितलेला आहे कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. काय करायला सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला मिळतंय की लॅम्बडा 0 KCl इज इक्वल टू लॅम्बडा 0 कोणता K प्लस प्लस लॅम्बडा 0 Cl मायनस. बरोबर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. मग आता या ठिकाणी जर पाहिलं आपल्याला तर काय करायचं आहे तर लॅम्बडा 0 Cl मायनस आपल्याला हा काढायचा आहे. बरोबर तर आपण लिहिले ह्या ठिकाणी K ची व्हॅल्यू ही आहे आणि KCl ची व्हॅल्यू ही आहे. हा जर इकडे गेला तर आपल्याला काय होईल हा मायनस होईल. म्हणजेच आपण लिहू त्या ठिकाणी की 150.3 मायनस Cl ची किती आहे तर 73.4 आहे. म्हणजेच आपण लिहू या ठिकाणी 150.3 मायनस 73.4 त्याचं जर केला असता तर आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर मिळून जातं. किती मिळून जातं तर 76
9 सिमन्स सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल इतका आपल्याला फायनल आन्सर पाहायला मिळू शकतो. ओके, तर ह्या 3 प्रॉब्लेम तुम्हाला सांगत आहे की कोल्ट्रॉस लॉ हा युजफुल आहे कशासाठी, जे वीक इलेक्ट्रोलाइट आहे त्या वीक इलेक्ट्रोलाइटची जी मोलार कंडक्टिव्हिटी आहे ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन हे आपल्याला काढता येऊ शकते.